नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मिशन नोकरी यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण राज्य उत्पादन शुल्क यामध्ये जवान वाहन चालक चपराशी लघुलेखन लघुटंकलेखन या पदाची भरती निघालेली होती। तर मित्रांनो, आता याचा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे। जे विद्यार्थी निवड झालेले आहेत त्यांची निवड यादी या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे। आणि तुम्ही जर जवान आणि जवानी वाहन चालक या पदासाठी लेखी परीक्षा दिलेली असेल तर आता तुमची मैदानी चाचणी घेतल्या जाणार आहे। ही मैदानी चाचणी जूनच्या शेवटी किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात होऊ शकते। तर आता याची पात्रता यादी लावण्यात आलेली आहे। जे विद्यार्थी पात्र आहेत त्यांनी संपूर्ण यादी या ठिकाणी लावण्यात आलेली आहे। तर बघा मित्रांनो, हा जो निकाल आपण पाहत आहोत तो कॉन्स्टेबल याचा आहे। या ठिकाणी तुमचं रोल नंबर दिलेला आहे, तुमचं नाव, जेंडर, रिझर्वेशन आणि तुम्हाला एग्जाम मध्ये 120 मार्क पैकी किती मार्क मिळालेले आहेत हे या ठिकाणी दिलेले आहे। ही लिस्ट एकदा नीट चेक करून घ्या। जर तुमचं नाव या लिस्ट मध्ये असेल तर तुमची आता फिजिकल टेस्ट घेतली जाणार आहे, मैदानी चाचणी घेतली जाणार आहे। तर बघा यामध्ये किती विद्यार्थ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। तर बघा मित्रांनो, टोटल या ठिकाणी 5449 विद्यार्थी या ठिकाणी मैदानी चाचणी देणार आहेत। ज्या विद्यार्थ्याला 54+ मार्क मिळालेले आहेत ते सर्व विद्यार्थी मैदानी चाचणी देणार आहेत। तुमचं जर नाव यामध्ये असेल तर तुम्ही मैदानी चाचणी यासाठी जायचंय। ही मैदानी चाचणी जूनच्या शेवटी किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात होऊ शकते। तर बघा, जो निकाल आहे तो ड्रायव्हरचा आहे। आपलं नाव व्यवस्थित चेक करायचं आहे, आपला रोल नंबर चेक करायचा आहे आणि तुम्हाला एग्जाममध्ये किती मार्क्स मिळालेले आहेत व्यवस्थित चेक करायचं आहे। तर बघा यामध्ये किती विद्यार्थी निवडलेले आहेत तर 744 विद्यार्थी या ठिकाणी मैदानी चाचणी देणार आहेत ड्रायव्हर या पदासाठी। 54 आणि 54 पेक्षा जास्त ज्यांना मार्क्स आहेत त्यांची निवड या ठिकाणी केलेली आहे। तुमचं नाव यामध्ये नसेल तर समजून जायचे तुम्हाला यामध्ये 54 पेक्षा कमी मार्क्स मिळालेले आहेत। तर मित्रांनो, या ठिकाणी सर्वात जास्त जागा जवानाच्या होत्या 568 आणि चालकाच्या होत्या 73 आणि चपराशाच्या होत्या 53। बाकी लघुलेखक 5 जागा आणि लघुटंकलेखन 18 जागा। तर बघा मित्रांनो, ही जी वेबसाईट दिलेली आहे यावरून तुम्ही बाकी निकाल डाउनलोड करू शकतायत। चपराशीमध्ये यामध्ये यवतमाळ, वाशिम, ठाणे, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, रत्नागिरी तुम्ही ज्या जिल्ह्यात अर्ज भरला असेल चपराशाचा ही PDF तुम्ही डाउनलोड करून घ्यायची आहे। याची PDF लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही एकदा चेक करून घ्या। तर मित्रांनो, दिलेली माहिती जर समजली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा। चॅनलवरती नवीन आला असाल तर मिशन नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मित्रांनो, धन्यवाद।